नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. जेव्हापासून कला क्षेत्रामध्ये शाळेत 8वी-9वी पासून घेण्याचा जेव्हा मी विचार केला तेव्हापासून आपले काही रोल मॉडेल्स असतात, काही लोकांचं काम आपण फॉलो करत असतो आणि सातत्याने काही लोकांबद्दल आपल्याला त्या क्षेत्रातल्या आदर वाटतो, प्रेम वाटतं, कारण त्यांचं एक विशिष्ट डेडिकेशन एक असतं. नटांबद्दल म्हटलं ते प्रशांत दामलेंचं नाव घेतो. तुम्हाला ते कधी डेली सोप मध्ये दिसत नाही. दिसतात का? डेली सोप मध्ये, टेलिव्हिजन मध्ये कुठेही दिसत नाही. आम्ही सारे खवे करतात प्रोग्राम, पण डेली सोप मध्ये दिसत नाही. तसंच ते चित्रपटात पण दिसत नाही. कारण चांगलं काम त्यांना असं समजलंय की मला रंगभूमीची सेवा करायची आहे आणि सातत्याने प्रशांत दामले एक नट म्हणून आपण कित्येक वर्ष त्यांना सातत्याने कित्येक हजार प्रयोग करताना पाहिलंय. तसंच दिग्दर्शकांच्या बाबतीत जेव्हा मी कित्येक वर्ष बघतोय की रंगभूमीची नाळ कधीच तुटलेली नाहीये आणि इतके सारे मगाशी सांगितले हजारो प्रयोग सातत्याने विविध नाटकांचे होत आहेत आणि एक निष्ठा ठेवून ते रंगभूमीशी तादात्म्य पावलेले आहेत. आणि म्हणूनच मंगेश कदम यांच्याबद्दल मला सातत्यानं आदर आणि प्रेम आणि उत्सुकता वाटत आली आहे आणि म्हणून आज हा बोलण्याचा योग येतोय आणि त्यातनं काही माझ्या मनातले प्रश्न उलगडतील आणि तुम्हाला पण काहीतरी छान ऐकायला मिळेल अशी मला खात्री वाटते. तर मी सुरुवात करतो. हो. तर किती वर्ष झाली एक्झॅक्ट म्हटलं तर?
म्हणजे मला की माझ्या कारकिर्दीला? कारकिर्दीला. माझ्या कारकिर्दीला म्हणाल तर 35 वर्ष झाली. 35 वर्ष कारकिर्द झालेली आहे. हा. 35 वर्ष मराठी रंगभूमीचे चढ उतार असताना, आर्थिकदृष्ट्या पण चढ उतार असताना इतके वर्ष टिकून राहणं हे अगदीच कठीण आहे. आणि मला तेच विचारायचं आहे, बरं मी मगाशी उल्लेख केला नाही, उत्तम अभिनेते आहेत, ऍक्टिंगचं पण करिअर त्यांचं जोरदार आहे. तुम्ही त्यांना बऱ्याचशा नाटकात त्यांच्या किंवा इतरांच्या पण अभिनेते म्हणून पण पाहिलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिमा ठसठशीत असली तरी उत्तम अभिनय माझ्या गणप्यागावडे चित्रपटात पण त्यांना मी पीएचा रोल मला दिला होता आणि काही कार्यामध्ये मला त्यांच्यावर काम नाही करता आलं, पण अजूनही वाईट वाटतं. असो, तर मला असं विचारायचं तुम्हाला की 35 वर्षाच्या रंगभूमीची कारकीर्द कडे एक सारांश रूपाने तुम्ही काय म्हणाल? मला असं वाटतं, म्हणजे आता इथे इतकी मुलं आणि पालक आहेत, याचं बीज कुठेतरी लहानपणीच पेरलं जातं मनात. म्हणजे मी आता हे सगळे कार्यक्रम बघताना माझ्या डोक्यात असं विचार आला की मी कधी सुरुवात केली होती. ही एवढी मुलं 11, 12, 13 वर्षाची, तर मी कधी सुरू केलं होतं नाटक, असं मी विचार करायला लागलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की मी 10-11 वर्षाचा असताना आमच्याकडे नाट्य महोत्सव घेत असत. तेव्हा, आता ते महोत्सव होत नाहीत, तेव्हा माझी आई ऑर्गनाईज करायची ते महोत्सव. आणखीन त्याच्यात आईबरोबर मी जायचो. तर एकदा महोत्सवाची सुरुवात होती, आणखीन कुठलं तरी एक नाटक होतं आतमध्ये, आणि मला काही नाटकांबद्दल तेव्हाची काही माहिती नव्हती, मी फारच लहान होतो. आणि कुणीतरी सांगितलं की आतमध्ये डॉक्टर घाणेकर आहेत, अमका आहेत, तमका आहेत. मी म्हटलं कुठलं नाटक आहे? अश्रूंची झाली फुले. मला काही नाटकाबद्दल माहिती नव्हती. आई आतमध्ये गेली, सगळ्यांचे नमस्कार चमत्कार झाले. नंतर मला आई म्हणाली की थांब इथे, मी स्टेजवर जाऊन येते. म्हणून आई तिथून गेली आणि मी त्या कलावंतांना जवळून बघत होतो. आणि नंतर नाटक सुरू झालं, प्रेक्षागारात मी बसलो आणि मी चक्रावून गेलो की आत्ता मी ज्यांना बघितलं मेकअप रूममध्ये थट्टा मस्करी हसत खेळत होते, ती माणसं अशी वेगळी का दिसत आहेत. म्हणजे असं मी भारावल्यासारखं बघत होतो की माय गॉड, मी आत्ता यांच्याशी बोललो. आईच्या मुळे त्यांनी मला जवळ घेतलं काही कलावंतांनी, अरे कसं आहे, काय करतोस तू वगैरे. आणि ती माणसं आणि आत्ता ही कलाकार जे स्टेजवरती काम करत आहेत, हे किती वेगळे आहेत. तेव्हाच कुठेतरी मला आहे ना त्या स्पेसबद्दल, ह्या चौकटीबद्दल आहे ना काहीतरी जिज्ञासा निर्माण झाली असेल असं मला वाटतं. आणि तो शोध तिथपासून सुरू झाला. तर मला असं वाटतं की हे जे काय आपण क्षेत्र निवडतो किंवा आपण पुढे जातो किंवा आपण आपल्या डोक्यात एक मार्ग आपण निवडतो की मला करिअर असं करायचं, मला करिअर तसं करायचं, की मला इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला ॲक्टर व्हायचं आहे, कुठेतरी लहानपणी ते बीज रोवलं जातं आपल्या मनात. तर आत्ता हे जे ह्या वयात, विशेषतः मी पालकांना असं सांगतो की ही जी मुलं आहेत त्यांना जे व्हायचं आहे, जसं व्हायचं आहे तसं होऊ द्या. तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. कारण नंतर माझी जेव्हा माझी ठरलं की मला हे क्षेत्र आवडतं आहे, जेव्हा मी जायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या आईने विशेषतः खूप सपोर्ट केला. कारण ह्याच्यामध्ये खूप मेहनत, खूप ध्यास खूप असायला लागतो. म्हणजे इतकं की दिवस रात्र सतत डोक्यात तोच एक विचार असतो आपल्या. सचिन तेंडुलकरची सेंचुरी वगैरे झाली की सगळे पालकांना वाटतं की आता माझा मुलगा सचिन तेंडुलकर झाला पाहिजे. तर मला असं वाटतं की त्या मुलाचा कल कुठे आहे ते बघितलं पाहिजे. आपली आवड त्याच्यावर इम्पोज न करता तुम्ही जर त्याला सपोर्ट केलात तर तो पुढे सक्सेस होऊ शकतो. हे मी माझ्यावरून सांगतोय. म्हणजे आता मला हे सांगावं असं वाटतं कारण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे तुम्ही आहात. तर ती जिज्ञासा, ते वेळ जे आहे थिएटरचं, त्याचा शेवट अजूनही मला अजून कळलेलं नाही ते काय.
म्हणजे रात्री कधीतरी प्रयोग संपतो आणि बालगंधर्वला किंवा मी जेवून असं स्टेजवर असं पास होत असतो, ते मध्ये उभं राहतो आणि सगळं रिकामं असतं, काही नसतं, कोणी नसतं, ब्लॅकआउट झालेलं असतं, स्टेजवर कोणी नसतं आणि त्या खुर्च्या इतक्या भकास वाटतात. आणि नंतर मी म्हटलं की असं काय होतं, संध्याकाळी 5 वाजता प्रयोग चालू होतो की सगळं असं फुलून निघतं, सगळं असं लाफ्टर येतात, हसतात, लोक मजा करतात, इथे कलावंतांना टाळ्या देतात. तर अजूनही मला ह्या चौकोनाची जिज्ञासा अजून आहे आणि मला अजून त्याचा अर्थ कळलेला नाही आहे. आणि जोपर्यंत तो अर्थ कळत नाही तोपर्यंत मला हे काम करत राहावंसं वाटते. वेगळे फॉर्मची नाटकं, वेगवेगळ्या कलावंतांबरोबर काम करण्याची मजा ही एक नशा आहे आणि ती नशा माझी अजून उतरलेली नाही असं मला वाटतं. म्हणजे आत्तापर्यंत कारकिर्दीमध्येच मला तो शोध चालू आहे, गेली 35 वर्ष तो शोध तो चालू आहे असं मला वाटतं. पण मला असं विचारायचं की माझे म्हणजे ज्यांच्याकडे कारकीर्द सुरू केली, संजय सुरकर आणि तुम्ही मला वाटतं एकत्र नाटक पण एकत्र डिरेक्ट केलं होतं, मला माहिती आहे. पण एकत्र तुम्ही असिस्टंट म्हणून चोप्राजीकडे, अशोक चोप्रा जे जाहिराती बनवायचे त्यांच्याकडनं मी कळलं, सुरकरांकडे मला कळलं होतं की तुम्ही एकत्र तिथे असिस्टंट होता. पण ते जास्त नंतर सिनेमा माध्यमाकडे वळले. काय झालं, अशोक चोप्राकडे आम्ही दोघं असिस्ट म्हणून काम करत होतो. तर आम्ही दोघं एकत्र होतो असिस्टंट म्हणून अशोक चोप्राजींकडे. परंतु नंतर मी युनायटेड UTV मधून लाईफलाईन नावाची सिरियल केली. विजय मेहता आणखीन त्यांना मी सहाय्यक दिग्दर्शक होतो. आणि त्याच्यानंतर UTVची गलतनामा नावाची सिरियल मी केली. सिरियल करताना मला असं वाटायला लागलं, नंतर मी एक सिरियल प्रोड्यूस पण केली, स्त्री जातक नावाची, जी प्रतिमा कुलकर्णींनी डिरेक्ट केली, माहीत नसेल कोणाला. तर पण त्याच्या सिरियलमध्ये मला असं वाटायला लागलं की त्याच्या दिग्दर्शनाच्या बाबतीत मला असं वाटायला लागलं की हे तेवढ्या पुरतंच आहे. ह्याच्यामध्ये आणि इतर प्रेशर्स असतात दिग्दर्शकावरती, वेळेची, आर्थिक, त्याच्यामध्ये मनासारखं काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि ते काही माझ्या हातून होत नव्हतं. मला त्याच्यात समाधान मिळत नव्हतं. जे समाधान मला थिएटरमध्ये मिळत होतं की एक 3 अंकी नाटकाचा अनुभव आणि ऑडियन्सच्या समोर त्यांच्या टाळ्या, त्यांचे निश्वास उश्वास काय जे असतील ते, नंतर रिॲक्शन जी मिळायची लगेच, ती काही मला सिरियलमध्ये काही गंमत वाटेना. मला फिल्मबद्दल अजून जिज्ञासा आहे, परंतु मी फिल्मचा विचारच केला नाही, कारण त्या फिल्ममध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. 1 कोटीची आता हा म्हणाला, जास्तच म्हणजे. पण मी असा विचार केला की जोपर्यंत मला समोरचा माणूस कोणीतरी डिरेक्ट करशील का हा त्याच्याकडे विश्वास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट असलेल्या क्षेत्रामध्ये मी एखाद्याला सांगणं की तू माझ्यासाठी फिल्म कर, हे मला थोडंसं गैर वाटतं. म्हणजे मी पहिली फिल्म केल्यानंतर मी सगळीकडे ती प्रिंट घेऊन जाईन आणि सांगेन की हा याचा मी दिग्दर्शक आहे, आता बोला. पण डेब्यू फिल्म करताना मात्र माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल याची मी वाट बघतोय. आणि माझ्या मते असं काही लोक ना असं वाटू शकतं की अरे आता किती वर्ष झाली, आता कर की फिल्म, आता कधी करणार तो फिल्म. तर मला असं वाटतं की हे काही काळाचं काही बंधन करायचं कारण नसतं. आपण एक मीडियोकर असतो आणि आपल्याला आपल्या हातून एकच कुठली तरी ग्रेट गोष्ट व्हायची असते, ती एकच असते ना, ती कधीतरी होते आणि ती त्याला वयाचं बंधन नसतंच. तर त्याची म्हणजे मी वाट बघतोय, त्या माणसाची वाट बघतोय, निर्मात्याची. अच्छा, पण मला म्हणजे बरेच जण, विजय केंकरे पण मला असं वाटतं फिल्मकडे वळले नाही प्रकर्षाने. विजय केंकरे नाही वळले, तुम्ही नाही वळला, किंवा अजूनही संतोष पवार पण डिरेक्शनकडे नाही. हा माझ्या मते टेम्परामेंटचा प्रश्न आहे. कारण इथे दिग्दर्शक पण मंडळी आहेत, त्यांना शॉर्ट फिल्म करतात. काही लोकांना वाटतं की दिग्दर्शक, मला स्वतःला मी बघतो नाटक, म्हणजे मुलांची पण नाटकं डिरेक्ट करत नाही, करू शकत नाही असं मला वाटतं. ते टेम्परामेंटच नाही असं. एक्झॅक्टली, ते टेम्परामेंट पण असायला लागतं. काम करण्याची पद्धत, त्याचा आवाका हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे जे प्रीवर्क करायला लागतं सिनेमाचं, म्हणजे फिल्म ही थोडी डिफिकल्ट गोष्ट आहे. मी टेम्परामेंट म्हणतो एवढ्यासाठी कारण नाटकाची प्रोसेस असते. नाटक, दिग्दर्शक आणि नट हे 30 दिवस एकत्र
एका जागेत येऊन त्याच्यावर काम करत असतात की ही कथा आहे, ही व्यक्तिरेखा मला कशी फुलवायची आहे, काय करायचं आहे, हे एकत्र काम करत असतात. परंतु कारण त्या मीडियाच नटाचं आहे नाटक, पण फिल्म ही दिग्दर्शकाचा मीडिया आहे. दिग्दर्शकाला आधी विचार करायला लागतो, त्याच्या डोक्यात ती फिल्म आधी दिसायला लागते त्याला स्वतःला, आणि मग तशी तो एक्झिक्यूट करतो नटांना घेऊन, एडिटर्सना, टेक्निशियन्सना घेऊन. तर मला असं वाटतं की ते एक अत्यंत जिकरीचं माध्यम आहे, ज्याच्यामध्ये अनेक लोकांना घेऊन आपला विचार, मला जे दिसतंय ते त्या पडद्यावरती दिसलं पाहिजे याची पराकाष्ठा करावी लागते. नाटक हे डिफिकल्ट आहे. नाटकाच्या स्पेसचा विचार, लाईटचा, नेपथ्याचा, ॲक्टरचा, व्यक्तिरेखांचा विचार करून ते नाटक दृश्य माध्यमातून त्याला एक व्हिज्युअल इफेक्ट असायलाच पाहिजे, व्हिज्युअली चांगलं दिसायला पाहिजे. तेही डिफिकल्ट आहे, पण फिल्म खूप डिफिकल्ट आहे, कारण ती दिग्दर्शक आपल्या डोक्यात आधी ती पूर्ण बघतो फिल्म, त्याला दिसते ती, आणि तो अस्वस्थपणा जेव्हा सुरू होतो तेव्हा फिल्मला सुरुवात होते. मला असं वाटतं की माझ्या डोक्यात एक विषय येतो, तो विषय मला अस्वस्थ करायला लागतो, उठ हे तुझ्या हातून झालं पाहिजे, हे तुला दिसतंय, आता तुला दिसायला लागलं, आता तू याची फिल्म करायलाच पाहिजे. आणि तो त्या इतर टेक्निशियन्सना घेऊन त्या एडिटेड व्हर्जन जे आपण सेन्सॉर बोर्ड जाऊन नंतर बघतो आपण फिल्म, ती त्याचं क्रिएशन असतं आणि ते टोटली दिग्दर्शकाचं क्रिएशन असतं. त्यामुळे म्हणून मी टेम्परामेंटचा प्रश्न म्हणतो की 30 दिवस एकत्र नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार, नटांबरोबर काम करणं आणि त्याचं एक इम्पॅक्ट असलेलं नाटक सादर करणं, आणखीन फिल्म करणं, याच्यात टेम्परामेंटचा भाग आहे आणि तो सगळ्यांना जमेल असं नाही, असं मला वाटतं. ओके, पण मला विचारायचं आहे की तुमच्या मते नाटक हे नटाचं माध्यम आहे, नाटक करायचं आहे? हो, नाटक हे नटाचं माध्यम आहे. कारण कसं आहे, तर मी दिग्दर्शकही आहे, त्यामुळे मला जसं वाटतं तसं मी लोकांकडून करून घेतो की हे असं झालं पाहिजे. पण एकदा पडदा उघडला की नटाला सांगितलं असं करतो, तो असं केलं तर मी काय करू शकतो. पण फिल्ममध्ये सांगेन मी कट ए बाबा असं का केलंस तू, मला असंच करायला पाहिजे. ते टोटली दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि हे टोटली नटांचं माध्यम आहे. इथे दिग्दर्शक काही करू शकत नाही, फक्त डोक्यावर हात लावू शकतो किंवा नाटक संपल्यानंतर त्याला नटाला विचारू शकतो. पण कसं, ते अगदी व्यावसायिक नाटकामध्ये तर विचारूही शकत नाही. म्हणजे काय रे असं काय केलं, असं नाही, काय रे असं काय केलंस तू आज, इतकं गरीब होऊन विचारायला लागतं. त्यामुळे ते माध्यम पूर्ण नटांचंच आहे, तिथे तुम्ही काही करू शकत नाही. आणि सिनेमा हे टोटल दिग्दर्शकाचा जो आनंद घेण्याची हे आहे, तर ती तेव्हाच्या रिझल्ट पण नाही, जे लोक जेव्हा ऑडियन्समध्ये टाळ्या देतात, एक्झॅक्टली तालमीच्या काळातला आनंद हा दिग्दर्शकासाठी खूप मोठा असतो. तालमीचा आनंद मला तर असं बंद करून ठेवलं कुठे रिहर्सल हॉलमध्ये की आयुष्य इथे काढ वेगवेगळी नाटकं करत, तर मी ते काढेन. म्हणजे मला रिहर्सलच्या प्रोसेसची जी मजा येते ना, तशी कुठेच, म्हणजे कधीच मला कुठेच येत नाही, ती नशा कुठेच येत नाही. म्हणजे कसं की लेखक तुम्हाला स्क्रिप्ट देतो की हे नाटक आहे, असं असं, ह्याच्यात एक हिरो हिरोईन आहे, अमकं होतं तमकं होतं, ती गोष्ट आहे, ती गोष्ट तुमच्या हातात येते, सगळं होतं. तुम्ही कास्टिंग करायला लागतात, त्या गोष्टीच्या जवळ जाणारी पात्र तुम्ही निवडता, टेक्निशियन्स निवडता, हे सगळं झालं, हे सगळं तुमच्या हातात येतं. ते हातात आल्यानंतर त्या सगळ्यांना मोल्ड करत व्यक्तिरेखा, आणि माझं मोस्टली मी नाटक निवडतो व्यक्तिरेखांचं नाटक, मी गोष्टीचं नाटक निवडत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये काही म्हणजे पात्राचं स्खलन असेल किंवा उन्नयन असेल, कसंही त्याच्या व्यक्तिरेखांचा व्यक्तिरेखांच्या रिलेशनशिपमधली बदल किंवा चढ उतार, त्यांच्यामधले ताणतणाव, याच्यामध्ये मला रस असतो. ते जितके वेधक असतील तितकं नाटक मला आवडतं. मग त्या नाटकाला गोष्ट नसली तरी चालते, अशीच नाटकं मी करतो. अर्थात काही मजेसाठी मी इतरही काही नाटकं केलेली आहेत. वेगळे जॉनरचे नाटक करण्यासाठी मी एखादे वेगळं नाटक केलेलं सुद्धा आहे. परंतु नाटक
माझ्यासाठी नाटक ते नाटक आहे ज्या नाटकामध्ये अत्यंत सशक्त व्यक्तिरेखा असतात, कॅरेक्टर्स असतात आणि ही कॅरेक्टर्सच नाटक मोठं करतात. गोष्टीचं नाटक करावं, कोणीही करावं आणि लोक करतात, मीही केलेले आहेत. परंतु सशक्त व्यक्तिरेखाच नाटक मोठं करतं. म्हणजे आता आपण जाहिरातीत लाल्याच्या भूमिकेत अमकं, याच्या भूमिकेत तमकं असं म्हणतो आपण. तर ह्या व्यक्तिरेखा इतक्या मोठ्या आहेत ना, त्याही नटांना मोठे करतात व्यक्तिरेखा, आणि व्यक्तिरेखेमुळे नट मोठे होतात. त्यामुळे ही एक प्रोसेस तुमच्या हातात. सगळे नट आल्यानंतरची जी आदानप्रदान होतं, विचार होतात, त्या कॅरेक्टरचा नट विचार करतो, टेक्निशियन विचार करतात आणि त्यातून ते नाटक घडत जातं. बरं, नाटकाची गंमत सांगतो. नाटक रिहर्सलमध्ये एक वेगळं नाटक असतं, रंगीत तालमीपर्यंत नाटक वेगळं असतं, आणि जेव्हा पडदा बाजूला होतो आणि ऑडियन्सबरोबर त्याचं रिलेशन सुरू झालं की एक वेगळं नाटक असतं. त्या नाटकाला वेगळा अर्थ आहे. त्याच्यामुळे आपण जे करतोय ते ऑडियन्ससाठी करतोय. त्यामुळे दिग्दर्शकाला नाटकाच्या ऑडियन्स म्हणून बसावं लागतं, एक इमॅजिनेशन करून की हे कसं करतो, हे कसं होते, ऑडियन्सला कसं इम्पॅक्ट येईल. हा शेवट आहे, हा शेवट ऑडियन्सला किती जोरदार इम्पॅक्ट देऊन ते कसे बाहेर अस्वस्थ होऊन पडतील किंवा हसत बाहेर पडतील, जसं नाटक असेल तसं हे इमॅजिनेशन करावं लागतं. आणि तो जो खेळ आहे तालमीतला, तो जेव्हा पडदा उघडतो आणि जेव्हा सुरू होतो खेळ, आणि आपलं जर विनोदी नाटक असेल तर पहिला लाफ्टर आल्यानंतर जे होतं ना अंगात, त्याचं मी वर्णन करू शकत नाही. तर ती एक गंमत आहे थिएटरची. सगळ्या माध्यमांची वेगळी गंमत आहे. माणूस कुठे रमतो त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याच्यावर. मगाशी म्हटल्याप्रमाणे सिनेमाचा डिरेक्टर हा एकटाच खेळत रमत असतो असं मला वाटतं. आणि नाटकाच्या तालमीमध्ये नट मंडळी तुम्ही खूप चर्चा, चहा कटिंग संध्याकाळच्या, आणि ते परवडतं ना. फिल्ममध्ये चहा कटिंग बिटिंग करत बसलं तर प्रोड्युसर म्हणेल बस ही फिल्म करू नको तू. नाटकामध्ये नाटक ही गोष्ट चर्चा, गप्पा यांच्याबरोबर होत जाणारी, उलगडत जाणारी. आणि कसं आहे, आता तुम्ही जर सगळेच जर ॲक्टर आणि ॲक्ट्रेस होण्यासाठी जर आला असेल तर ते तसं होत नाही ना. म्हणजे कसं होतं का नाटकामध्ये, आता हे तुम्ही नाट्य शिक्षण घेता, ह्याचा अर्थ की प्रत्येक ॲक्टर आणि ॲक्टर होईल असं नाही. याच्यातून काही प्रेक्षक पण होतील, म्हणजे प्रमोद आणि हे जे शिकवत आहेत ह्याच्यातून चांगले प्रेक्षक होतील ज्यांना नाटक कसं बघायचं ह्याची दृष्टी पण येईल ना. आता सगळेच ॲक्टर झाले तर बघणार कोण. तर मी तर म्हणतो की माणसाची पर्सनॅलिटी पण बदलते. म्हणजे हे नुसतं नाट्य शिक्षण नसतं, काय प्रवेश असतो, एखाद्या कॅरेक्टरमध्ये जायचं असतं. आता एकांकिका केली होती, त्याच्यातली ती मुलगी काय शावरून काय नाव, शाश्वती, अमेझिंग काम केलं तिने. ती सतत त्या कॅरेक्टरमध्ये होती आणि ती जेव्हा नाव सांगायला आली आणि तिचं वय सांगायला आली तेव्हा ती वेगळीच होती. म्हणजे हा फरक तुम्ही लक्षात घ्या. ती ते असे डोळे आणि असं जे काय करत होती ते कॅरेक्टर तुम्ही पिनड्रॉप सायलेन्स, खरं म्हणजे त्याच्यामध्ये इतका विक्षेप होता त्या एकांकिकामध्ये की दर एक मिनिटानंतर ब्लॅकआउट व्हायचा, आणि तो ब्लॅकआउट होऊन जेव्हा लाईट यायचे तेव्हा तुम्ही सगळे पिनड्रॉप सायलेन्स असायचं. ह्याचं कारण काय? याचं कारण ती जी व्यक्तिरेखा होती, त्या दोन्ही मुली व्यक्तिरेखा होती, त्या व्यक्तिरेखेने तुम्हाला काबीज केलं होतं, पूर्णपणे मॅस्मराईज केलं होतं आणि तुम्हाला ते बघायला लावत होते. शांतपणे गप्प बसा, बघा येते. त्यामुळे मूल कोणी ओरडलं तरी पालक म्हणाले थांब इथे थांब. आता हे जे थिएटरमध्ये होतं ना, हे मिरॅकल आहे. त्यामुळे तुझं नाव, या संस्थेचं नाव पण परफेक्ट आहे, मिरॅकल. तेच. पण ही मजा आहे, ही गंमत आहे. नाटक हे तुम्ही स्वतंत्र एका म्हणजे घरी छान वाचून विचार करत असता की तालमीतच तुमचं नाटक घडतं? नाही, बेसिक गोष्टी तुमच्या स्वतंत्रपणे तुमच्या स्वतःच्या डोक्यात सुरू होतात ना. म्हणजे नाटक बघितलं, आता काय आहे की दिग्दर्शक जेव्हा निर्माण सांगतो की हा दिग्दर्शक, तर तो कॅप्टन ऑफ द शिप असतो ना. म्हणजे की तो म्हणेल ते अंतिम.
पण नाटकामध्ये तसं नसतं. दिग्दर्शक फिल्ममध्ये तसं असतं की तो दिग्दर्शक म्हणाल तो अंतिम, कारण तो बघत असतो. आपण फक्त आपला प्रत्येक हिरो हिरोईन आपापल्या व्यक्तिरेखेप्रमाणे आपण कसे दिसू ह्याची काळजी असते आणि ते सांगत असतात, मी असं करू का, मी तसं करू. दिग्दर्शक म्हणतो नाही, तो अशी मागे पाठ करूनच राहा, मला नकोय चेहरा तुझा, कारण ते त्याच्या डोक्यात असतं. नाटकामध्ये सुद्धा वैयक्तिक दिग्दर्शक निर्णय घेतो, परंतु तेवढी मुभा, तेवढी फुरसत, तेवढा वेळ असतो डिस्कशन करून निर्णय घेण्याचा. फिल्ममध्ये तो नसतो असं मला वाटतं. फिल्ममध्ये असं चर्चा करत राहिलं तर फिल्मच होणार नाही. कुठे 4 कोटी बरोबर. त्यामुळे नाटकामध्ये ते बजेट आणि तो वेळ तुम्हाला अलाव करतो की तुम्ही चर्चा करा, हरकत नाही, गप्पा करा, गप्पा करून ठरवा, असं मला वाटतं. पण मला एक कळत नाही की तरी पण मधल्या काळामध्ये इतकी स्थित्यंतर आली नाटकावरती, आपण खूप चर्चा झाल्या, पेपरमधनं, मीडियातनं, टी व्ही आला, मग अमुक आलं, मग इतकी चॅनल्स आली, तरी नाटक टिकून. आणि तुमच्यासारखे दिग्दर्शक पूर्ण वेळ काम करतायत नाटकाच्या आणि ॲक्टर म्हणून. पण हे जे आर्थिक गणित जे प्रचंड, कधी कधी आपण ऐकतो या नाटकाला प्रेक्षकच नव्हते, बरंच म्हणजे पाऊस आला, क्रिकेट, किती आक्रमण आहे. नाही, माझं म्हणणं असं की असं तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे आणि तुम्ही काय विश्वास स्वतःवर ठेवला? माझं म्हणणं असं आहे की चांगलं नाटक, त्याची चांगली जाहिरात, चांगले कलावंत असतील तर असं कुठलंही नाटक, मला फक्त तुम्ही सांगा की ते नाटक चाललेलं नाही आहे, असं तुम्हाला कुठलंच नाटक मिळणार नाही. न चाललेल्या नाटकामध्ये एक तर निर्मात्याचा प्रॉब्लेम होतो, कुठला तरी ॲक्ट्रेसचा प्रॉब्लेम होत असणार, किंवा त्याचं मार्केटिंग व्यवस्थित झालेलं नसणार. याच्यापेक्षा दुसरं कारण तुम्हाला मिळणारच नाही. आणि नाटकावर माझा विश्वास एवढ्यासाठी आहे की फिल्ममध्ये माणूस आहे त्याच्या 7-8 पट दिसतो, टेलिव्हिजनमध्ये माणूस आहे त्याच्यापेक्षा लहान दिसतो, नाटकात माणूस आहे तसाच दिसतो. अरे वा. त्यामुळे या माध्यमाला कधीही मरण नाही, कधीच. म्हणून कदाचित मी या माध्यमात राहिलो असेल, मरण नाही म्हणून. तुम्ही जशी विनोदी नाटकं बरीच केलीत, पण गंभीर नाटकंही केलीत, तर तुमच्या अधांतर किंवा नाही, मी सांगू का, मी अधांतर असू दे, एका लग्नाची गोष्ट असू दे, मी मगाशी म्हटलं तसं गंभीर नाटक एकतर मला आवडलं पाहिजे, स्क्रिप्ट त्याची वाचल्यानंतर ते एकदा आवडलं किंवा ते विनोदी आहे की गंभीर आहे याचं मला काही भावनेना हात घालणार काही माझ्या डोक्यात काही राहत नाही. ते उत्तम नाटक आहे. आता ते उत्तमपणे कसं सादर करायचं, याचं कास्टिंग उत्तम कसं करायचं, याचं टेक्निशियन उत्तम कसं करायचं, आणि जो आशय लेखकाने लिहिलेला आहे तो शेवटपर्यंत शेवटच्या प्रेक्षकापर्यंत तो सशक्तपणे त्याच्या सगळ्या माध्यमाच्या भले वाईट लिमिटेशन्स असेल, बलस्थानं असेल, त्या सगळ्या घेऊन लोकांवरती इम्पॅक्ट कसा येईल एवढं मी बघतो. मला विनोदी नाटक, आणखी मला नाटक कुठलंही असलं तरी मला त्याच्या व्यक्तिरेखांमध्ये खूप इंटरेस्ट. अधांतर जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जेव्हा आलं तेव्हा ते लीना भागवत, आणखीन भरत जाधव आणि संजय नार्वेकर ही मंडळी कोणीच नव्हती तेव्हा त्यांनी ते नाटक केलं होतं. आजही भरत जाधवला किंवा संजय नार्वेकरला किंवा लीना भागवतला अधांतरमधल्या कॅरेक्टरचे नावं घेऊन ओळखतात लोक. इवन भरत जाधव कधी कधी हे भेटल्यानंतर सुद्धा म्हणतात की अरे अधांतरसारखं काहीतरी करायचं आहे यार, अधांतरसारखं करायचं आहे. याच्यामध्ये नाटक किती ग्रेट माध्यम आहे ह्याचं मला असं वाटतं की ही मंडळीसुद्धा जेव्हा सांगतात की आम्हाला विचारतात रे अधांतर नाटकावर का, तर त्याच्यामागे सुद्धा एकच कारण आहे, त्या व्यक्तिरेखा सॉलिड होत्या ज्या लेखकाने लिहिल्या होत्या किंवा आम्ही ज्या पद्धतीने सादर केल्या होत्या. व्यक्तिरेखाच कलाकृतीला जिवंत ठेवतो असं मला वाटतं. त्यामुळे आजही या कधी कोणी भेटलं तरी मला अधांतरची आठवण काढतात. नाटक आणि फिल्म ह्याच्यामध्ये खूपच फरक आहे. म्हणजे थिएटरमध्ये आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या जेव्हा प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर आणि मीडियाची बलस्थानं असतात ना,
नाटक अदांतर नाटक करताना फक्त व्यक्तिरेखा होत्या आणि लालबाग परळ करताना फिल्म करताना तुम्हाला पूर्ण त्या एरियाची स्पेस घ्यावी लागते. नुसत्या व्यक्तिरेखा करून चालत नाही. नाटकामध्ये एकच सेट असतो आणि त्या व्यक्तिरेखा आतमध्ये येतात. फिल्ममध्ये तुम्हाला ती माणसं त्या बॅकड्रॉपप्रमाणे त्या ठिकाणी जायला लागतं. त्याचा संपूर्ण आवाका खूप मोठा असतो फिल्मचा, नाटकाचा तेवढा नसतो. तर हा फरक आहेच आणि ते माध्यमांतर करताना फार जपून आणि काळजीपूर्वक करावं लागतं. जसे एकांकिकेचं नाटक करताना आपण बघतो की एकांकिकेचं नाटक करताना इतकं पाणी घातलं जातं आणि आपल्याला कळतं की एकांकिका फार सॉलिड होती, हे नाटकाचं असं काय झालं. त्यामुळे तुम्ही बघा लिटरेचर बेस गोष्टी फिल्ममध्ये जेव्हा येतात तेव्हा दिग्दर्शक काही निर्णय घेतात, जे निर्णय त्या फिल्मला मोठं करतात. म्हणजे जशी आपण कादंबरी वाचतो तसं जर शूट करत गेलात तुम्ही तर त्याचा काहीच इम्पॅक्ट येणार नाही. कारण त्या मीडियमचं म्हणून काहीतरी एक तंत्र आहे, काहीतरी त्याचं व्याकरण आहे ना, त्या व्याकरणाप्रमाणेच तुम्हाला जायला लागतं. तेव्हा मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट करताना त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्याच्या तंत्राशी गेलं पाहिजे, त्याचं टेक्निक लक्षात घेतलं पाहिजे, तर आपण आपला उत्कर्ष व्यवस्थित करू शकतो असं मला वाटतं. 35 वर्षामध्ये जी भौतिक स्थित्यंतर झाली, म्हणजे कॉम्प्युटर नव्हते, कॉम्प्युटर आले, कॉम्प्युटर घराघरात आले, मग एकदम फेसबुक आला, पिढी बदलत गेली, तर नाटकाचा प्रेक्षकाची मानसिकता बदलली का? तुम्ही डिरेक्टर म्हणून विचार नाटकाचा करत असताना 35 वर्षापूर्वीचा प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक ह्याच्यामध्ये तो फास्ट झाला आहे, तो धावतोय, तो पळतोय, त्याला कुठे कुठे जायचं आहे, शोज कसे लागतील, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या या सगळ्या आक्रमणाचा विचार करायला हा बदल सगळीकडे होतो. कारण पूर्वी रात्री संगीत नाटकं होती तेव्हा खाऊन पिऊन गजरे घालून अत्तर लावून मग रात्र नाटकं चालायची. बरोबर. आणि त्याच्यानंतर हा झाला काळातला बदल. पण म्हणतो जो वेग आलाय जीवनाला, हां, आणि त्याबद्दल मला विचारायचं ते बदलतच जातं ना. म्हणजे कलेमध्ये सुद्धा त्याच्यात बदल घडतो की आता पूर्वी पल्लेदार वाक्य असायची, हां, मोठमोठी वाक्य असायची. आता अत्यंत कलोक्वेल, कुठे चाललीस, ऑफिसला, का असं काय करतोस, गेलं पाहिजे ना, अशी सगळी वाक्य कलोक्वेल. म्हणजे आता वेळच नाही आहे, संवाद नावाची गोष्टच राहिली नाही आहे. आत्ता हे जे संवाद तुटण्याची जी हे आहे, जो बदल आहे आता आपला, आणि जो वेग आहे, तो वेगही त्याप्रमाणे नाटकं बदलतात ना. फेसबुकवरचं जे चॅटिंग असतं, कुठे चहा, बरं, तर तसं होत आलं. आणि आता नाटकं पण तशीच. आता तुम्ही बघा ना, विषय किती बदलतात. नेव्हरमाइंड सारखं नाटक तू जर बघितलं तर तुला लक्षात येईल की आत्ता जे मुलं मुली विचार करत आहेत ते विचार करणारं हे नाटक आहे. म्हणजे म्हणजे शेवटी ही कलाकृती येते कुठून, समाजातूनच येते ना. म्हणजे आपण जे आजूबाजूला जे काय घडतं त्याचं रिफ्लेक्शनच कलेमध्ये येतं ऑलवेज. काही वेगळं काही कुठून येणार नाही. तुमच्या आमच्यातूनच त्या गोष्टी येतात. तुमच्या आमच्यात जे काय घडतं, नातेसंबंधात घडतं, त्याच गोष्टी येतात ना. त्यामुळे ते समाजातूनच येतात गोष्टी. त्यामुळे तो वेग, ती पेस, तो तुटकपणा आता येत चाललं आहे फिल्ममध्ये, नाटकांमध्ये, सगळ्यामध्ये. आणि थोडंसं आत्ता काय झालं आहे, आता सगळे इतके भांबवलो ना आपण त्या ग्लोबलायझेशनमुळे, काहीच कळत नाही आपल्याला. हे पैसे कुठून येतात, कुठे जातात, हे करप्शन काय, 5,000 कोटी काय म्हणतात, हे 1,000 कोटी काय म्हणतात. आत्ता आपण अशा फेजमध्ये आहोत की आपल्याला आत्ता काही कळतच नाही आहे. म्हणजे फॅमिलीसुद्धा सुरुवातीला आपली एक फॅमिली असायची आणि शेजारची एक फॅमिली असायची. आत्ता तुमच्या लक्षात असेल की तुम्ही जे भाऊ आहात, म्हणजे न्यूक्लिअर फॅमिली झाली. आता भावाभावांची सुद्धा वेगळी फॅमिली झाली आहे. आता आपण शेजार आणि आपली फॅमिली असं नाही, आता आपण भावाभावांचं ताणतणाव सुरू झाले आहेत. त्याच्याकडे एवढे पैसे असतात, माझ्याकडे कसे पैसे येतील, त्याकडे ही गाडी आली, त्यांनी अल्टो घेतली तर मी आता स्विफ्ट कशी घेईन, मग मी स्विफ्ट घेतली, असे कॉम्पिटिशन. आता हा जो बदल आहे, हा जो फरक आहे, तो हळूहळू झिरपणार. नाटकामध्ये जे आज झालं आणि उद्या दाखवलं की ती काही कलाकृती नव्हे, ती आधी झिरपायला लागते लेखकांमध्ये, दिग्दर्शकांमध्ये. आता अदांतर नाटक मिलच्या बॅकग्राऊंडवरती होतं, त्याच्या संपावरती होतं. ते लगेच संपला आणि नाटक नाही आलं.
ती लोक तुटली फुटली, रिलेशनशिपमधली त्यांचे घोळ झाले, सगळं झालं, भिकेला लागले लोक, गावाला गेले, त्यांची सगळं उद्ध्वस्त झालं. हे सगळं ते लेखक बघतो, त्याच्यात ते झिरपतं आणि मग ते येतं ना. आता ही ट्रान्झिशन फेज आहे आपली, आपल्याला जे कळत नाही आहे ना ते. आता ही फेज जी आहे ती काही कालांतराने सिनेमात आणि नाटकात येईलच सशक्तपणे. त्यामुळे अशा फेजीस तात्पुरत्या येत असतात तर आपल्याला. नटांच्या दृष्टीने विचारतो मी आता की जसं स्पीड आलाय सगळ्या, तुम्ही नाटकाचं मला माहिती 15-20 वर्षापूर्वी कदाचित 2-2 महिने तालमी चालायच्या. आता तुमची आपली नाटकं कदाचित मला ऐकून तरी आहे की एक महिनाभरात किंवा 15-20 दिवसात पण उभी राहतात. तर अशा वेळेला हा स्पीड येत असताना कलाकारांमध्ये जी नटांकडनं काय अपेक्षा असते एका दिग्दर्शकाला, भाषा, विचार यातली जी प्रगल्भता आहे, एखादा विषय नाटकाचा समजून घ्यायचा, जर वेळच तालमीला कमी मिळतोय मग त्यांच्याकडनं काय अपेक्षा काय? नाही नाही, मला असं वाटतं की जेव्हा नटाकडे दिग्दर्शक एक भूमिका सोपवतो की हे तू करावंस असं मला वाटतं, त्याच्यानंतर नुसतं दिग्दर्शक काय सांगतो, तो सांगितलं उजवीकडे जा, बस खाली, असं बोल तसं बोल, हे तर अगदी कोणी बेसिक गोष्ट असते, कोणी करतं अगदी. ती व्यक्तिरेखा, माझा दिग्दर्शक माझ्याकडून काय अपेक्षा करतो आहे, दिग्दर्शक सांगतो की इथून वळ, मी का वळू, त्याच्यामागे मी काय विचार करू. नुसतं डिरेक्टर सांगतो ते काम कर, इकडे जा, सोफ्याकडे जा आणि बस. तर मी एका दिग्दर्शकाला विचारलं का इथे सोफ्याकडे जा, तो म्हणाला की तू बराच वेळ मध्ये उभा आहेस, आता जर तिकडे जा. ते असं होत नाही. त्याच्यामागे मोटिवेशन काय, मी का जायचं हे मला विचारलंच पाहिजे, किंवा हे वाक्य मी असं म्हणायचं, या वाक्यावरच मी एम्फसिस का करायचा हे विचारलं पाहिजे. आणि दिग्दर्शकांनी तुमचं समाधान नाही केलं तर सांगायचं मला काम नाही करायचं तुझ्याकडे. व्हेरी गुड, टाळ्या मारायला. इतकं ओपन राहिलं पाहिजे. कारण कसं आहे, दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिप आहे, आणि तो जर कन्फ्यूज असेल आणि त्याला जर मला सांगता येत नसेल, मला कन्वे करता येत नसेल तर सांगायचं नाही. बट पूर्वतयारी म्हणून ते स्क्रिप्ट माझ्यावर विश्वास ठेवा, जितक्यांदा तुम्ही वाचता, जितक्या वेळा वाचता तुम्ही, त्यावेळी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी हाताला लागतात. म्हणजे वाचण्याची पद्धत पण माझी अशी आहे की आधी मी पूर्ण स्क्रिप्ट वाचलं, मला गोष्ट कळली, मला व्यक्तिरेखा कळल्या, मला झालं, मग मी आहे ना एकच व्यक्तिरेखेची फक्त तिचीच वाक्य मी वाचत जातो. मला पूर्ण तिचा ग्राफ कळतो. ही पूर्वी शांत होती, आता ही भडकली, का भडकली, ओके, मग त्याचं पुढे काय झालं, हां आत्ता ती छान, आणि मग त्याचा शेवट आला. अशा प्रत्येक व्यक्तिरेखा मी वाचतो. त्याचं ॲडव्हान्टेज असं होतं की काय होतं, संवाद असतो, तो संवाद आहेच, तो तुम्हाला माहिती आहे, पण तुमचा ग्राफ तुम्हाला कळतो की कुठे अप अँड डाऊन्स आहेत, कुठे काय करायचं आहे मला, कुठे मला फुलवायचं आहे, कुठे रंगवायचं आहे, कुठे मी पेचात माझं कॅरेक्टर अडकतं, कुठे मला रिॲक्ट व्हायचं आहे. असे जर एक्झरसाईज करत राहिलात तुम्ही, आणि कंटाळा करतात की मला आता वाक्य, आणि पाठांतर कधी करायचं नाही. प्रोसेसमध्ये तुम्ही ज्या मुवमेंट करता त्याच्यामध्येच ते तुमच्या लक्षात आलं. पाठांतर झालं की घोकंपट्टी होते, काय झालं, कुठे आलास, काय आलं, कशाला गेलास, असं होतं. ते काय झालं, कुठे चाललास, ही प्रोसेसच येत नाही, कारण ते नुसतं पाठ केलेलं असतं. आता काय झालं म्हणताना माझ्या डोक्यात मी का म्हणायचं काय झालं, कुठे निघालास, हे मी का सांगायचं, हे मला कळल्यानंतर मी बरोबर माझं पॉज वर्कआउट होणार, बरोबर माझे डायलॉग्स वर्कआउट होणार, बरोबर माझे रिॲक्शन्स वर्कआउट होणार. तर प्रत्येक वाक्य कृपया हे मी का म्हणायचं हे जरा का असतं ना, नुसतं का 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 ह्याच्यामध्ये सुद्धा फरक पडतो ना. म्हणजे एकच एक का, ते पण मी कुठल्या प्रकारे म्हणायचं हे इथे गेलं पाहिजे, घुसलं पाहिजे डोक्यात. नाही तर नुसतंच एक कॅरेक्टर दिले, वाचले, डायलॉग माझे पाठ झाले, माझं लगेच पाठ होतात, लगेच पाठ होतं, तर लोक त्याकडे पाठ फिरवतात मग बघताना, कारण त्याला प्रोसेसच कळत नाही. त्यामुळे जेव्हा रिहर्सल प्रोसेसमध्येच ती स्क्रिप्ट घेऊन त्याच्यानंतर आपण
जो दिग्दर्शक सांगेल त्याच्या मागचं मोटिवेशन, डायलॉग्स, अमकं हे करत पोश्चर काय असेल, कपडे काय असेल, कॉस्ट्यूम काय असेल, कॉस्ट्यूम कॅरी कसे करायचे. आपल्याकडे अनेक नाटकं बघितली असेल की ते सूट घातलेला माणूस, सूट कुठे, ते टाय कुठे, असं चालत येतो, अत्यंत बेंगरूळ दिसतं. ते कॉस्ट्यूम कॅरी करता आलं पाहिजे. म्हणजे भिकाऱ्याचा रोल असेल, फाटके कपडे तेही कॅरी करता आले पाहिजे, ते वाटले पाहिजे ते भिकाऱ्याचे. पोश्चर, गेस्चर, नुसतं बसायच्या पद्धतीवरून तुमचं कॅरेक्टर लोकांपर्यंत जातं. कॉन्फिडंट असेल तर कसं बसलं पाहिजे, काय, एका चेअरवर 10-15 प्रकारे माणसं बसू शकतात. हे याचं ध्यास पाहिजे. रिहर्सलमध्ये मस्करी, आणि पहिल्यांदा ते मोबाईल फोडून टाका. ते रिहर्सलमध्ये हा मोबाईल एक अत्यंत विषारी आणि अत्यंत घाणेरडी गोष्ट आपल्या आयुष्यात आलेली आहे. आणि माझ्यामध्ये रिहर्सल रूममध्ये आल्यानंतर नियमच करा तुम्ही की मोबाईल बंद. ते नाटक करताना किंवा कुठलीही फिल्म करताना किंवा काय करताना त्या 9 ते 9 काय तुम्ही जी वेळ दिली असेल ते झोकून दिलं पाहिजे. ते कॅरेक्टर कसं करू, काय करू, चर्चा, गप्पा आणि ते सगळं होतंच आयुष्यभर. पण म्हणून नाटकाची आणि कुठलीही म्हणजे नाटक असं नाही, फिल्म करताना किंवा ॲड करताना पूर्ण याचं आपल्या बॉडीचा विचार करायला पाहिजे, कॉस्ट्युमचा विचार करायला पाहिजे. ही सोपी गोष्ट नाही आहे. डॅम सिरियस बिझनेस असं म्हटलं आहे या सगळ्या कलेच्या प्रांतात काम करताना. ते काही उगीच नाही इतक्या लोकांनी. आणि बघा ना, जे जे आपल्याला कोण आयडॉल्स आहेत आपले, आता जे बघा ना, हे दिलीप प्रभावळकर किंवा इतकी वर्ष विक्रम गोखलेनी, हे सगळे इतकी वर्ष काय आहेत, त्याच्यामागे त्यांची साधनं आहे, त्यांच्यामागे त्यांची. तर असं मला वाटतं की एवढा सिरियसनेस असायला पाहिजे. जीवन मरणाचा प्रश्न करून टाका, मजा येईल. छान. विद्यार्थी कसे वाटतात ते ऐकताना? लिस्निंग चांगलं आहे सगळ्यांचं, चांगलं आहे ना. त्यामुळे ते ॲक्टर चांगले होतील. ॲक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक सांगून टाकतो मी, जी माझ्या नटांना सांगतो, लिसनिंग, ऐकणं. ॲक्टिंग म्हणजे काय, तुमच्याकडे डायलॉग आल्यानंतर तुम्ही ते बोलताच. काय का, कुठे गेली होतीस, आली नाहीच बरेच दिवस, हे तर तुम्ही बोलताच. पण बिटवीन द लाईन, त्या 2 लाईनच्या मध्ये, काय का, कुठे गेली होतीस, आली नाहीस बरेच दिवस, हो अगं मी मामीच्या गावाला गेले होते ना, त्यामुळे मी काय झालं, पण परवा येणार होतीस तू, का, काय झालं. हे बघा, आता हे तुम्ही का ऐकताय सगळं, हे तुम्ही असं छान असं का ऐकताय तुम्ही, त्याला त्याच्यामध्ये लिसनिंग ऐकायला लागेल. आपण नुसते माझा ह्याचा डायलॉग संपला की मी डायलॉग सुरू केलं असं नाही. फिल्ममध्ये पण बघा, इंग्लिश फिल्ममध्ये तर प्रकर्षाने तुम्हाला जाणवतं, डोळ्यात ऐकतात, डोळ्याने, कारण ते फिल्म मीडिया आहे ना, त्याच्यातलं लिसनिंग. कारण ते एडिटर तुमचं ड्युरेशन कापून टाकतो ना मधलं अननेसेसरी, त्यामुळे ह्या शॉटनंतर दुसरा शॉट लागतो. आता तुमच्याकडे मार्ग काय, तुमच्याकडे मार्ग डोळ्यांचाच आहे, फक्त डोळ्यानेच ऐकायला लागतं तुम्हाला. तर ही जी मीडियममधली मजा आहे, गंमत आहे, हे आणि हे तुम्ही कुठे वाचून बिचून ते काहीच होत नाही. तुम्ही प्रॅक्टिकल जेवढं कराल ना, त्या करण्यानेच तुम्हाला कळायला लागतं. हे चांगले ॲक्टर सगळं ऐकतात, लिसनिंग चांगलं आहे. अजून एक प्रश्न, तुम्ही नट पण आहात, दिग्दर्शक. मला असं विचारायचं की बऱ्याच नटांना विद्यार्थी अवस्थेत आता आहेत किंवा नंतरही मला वाटतं करत असताना बऱ्याच लोकांना कळत नाही की मी कुठल्या टाईपचा ॲक्टर आहे. म्हणजे मी पहिलं माझे विकनेस काय, मी कॉमेडी पटकन जमणारे काही लोक असतात नाही का, काही लोकांना दोन्ही जमतं पटकन, तर काही लोक संभ्रमावस्थेत असतात. तर नटांनी स्वतःला ओळखावं कसं की, किंवा एक वीक बाजू आहे तर तीच बाजूला ठेवून स्ट्रॉंग आहे त्याच्यात आधी काम सुरू करावं का, काय 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 व्हॉट इज हे प्रत्येकाला तुम्ही प्रॅक्टिकल करूनच तुम्हाला त्यातून, म्हणजे लिमिटेशन्स असेल तर त्याच्यावर ओव्हरकम व्हायचं असेल तर तुम्हाला ते सतत करत राहायला पाहिजे. नाहीतर काय दुसरा मार्ग काय. आता समजा मी तर म्हणतो की स्टॅमर करणारे लोक, असं बोलणारे, खाजगी आयुष्यामध्ये बोलणारे नट हे नाटकामध्ये कधी स्टॅमर
करणारा ॲक्टर म्हणजे रमेश रणदिवे वस्त्रांमध्ये ते काम करायचे. ते खाजगी आयुष्यामध्ये मी का म्हणतो प्रमोद तू कधी असं स्टॅमर करायचे, पण नाटकामध्ये जेव्हा ते संवाद म्हणायचे तर कुठेच ते अडखळायचे नाहीत. आता हे त्याच्यात लिमिटेशन होतं ना ते, पण हे ह्याच्यावर ओव्हरकम कसं झालं, त्यांनी काम करून 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 त्याच्यावर त्यांनी त्यांचा एक काहीतरी मार्ग निवडला असेल ना, की हे असं आहे, हे असं झालं तर मग माझं स्टॅमर होत नाही. ओके, मग मी डोक्यात काय आणलं पाहिजे विचार, काय करायला पाहिजे. त्यामुळे आणि कसं आहे, पिंड कळतो ना, म्हणजे आता तुला तर लगेचच कळेल की हा ॲक्टर हा कॉमेडी चांगला करेल, हा गंभीर ह्याच्यामध्ये चांगलं करेल. हे तर प्रत्येकालाच कळलं पाहिजे ॲक्टरला. म्हणजे ह्याच्यात कन्फ्युजन असण्याचं काहीच कारण नाही की मी कम्फर्टेबल कॉमेडीमध्ये असतो की सिरियस ह्याच्यामध्ये असतो. काही लोक दोन्ही ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल असतात. तर हे तर प्रत्येकालाच कळतं की मी कशात कम्फर्टेबल आहे, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी कम्फर्टेबल नाही आहे त्याच्यामध्ये ते सोडून देऊ नका. ते कसं ओव्हरकम करता येईल मला. कॉमेडीसाठी काय लागतं, टायमिंग लागतं. ते टायमिंग मला कसं जमेल किंवा काय करता येईल मला, हे टायमिंगसाठी हे मला जमत नाही आहे. गंभीर नाटकामध्ये सुद्धा मी आता जसं म्हटलं ज्याचं लिसनिंग पॉवरफुल आहे, तो गंभीर नाटकामध्ये त्याचा काही प्रॉब्लेमच होऊ शकत नाही. ऐकणं, संवाद आणि स्वतःचे संवादसुद्धा ऐकणं आणि रिॲक्ट होणं, कळलं की नाही. तर मला माझ्यामध्ये असं आहे की म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगतो, मी कुठे वाचून सांगत नाही आहे, की मला कळत होतं की मी कॉमेडीमध्ये कम्फर्टेबल आहे, मला येतं, मला हे जे सांगितलं ते मला कळतं. आणि 1-2 एकांकिकेमध्ये काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये ते छानपैकी लाफ्टर आले. म्हटलं हां हे आपल्याला जमतं आहे. आणि नंतर वंश नावाचं नाटक केलं. गंभीर नाटक होतं ते, आयुष्यात पहिल्यांदा फुल लेंथ नाटक केलं. आणि त्याच्यामध्ये एक व्यक्तिरेखा होती, ती केली, ती लोकांनी शांतपणे ऐकून घेतली आणि लोकांनी कौतुक केलं. आसामी सारखं नाटक तर तिथं विनोदी तर होतंच, पण ती व्यक्तिरेखा फारच गंभीर होती. मी त्यातलं एकही वाक्य मी कॉमेडी म्हणून मी करत नव्हतो, मी ते अत्यंत गंभीरपणे करायचो. आणि त्याच्यातून त्याची इंटेन्सिटी आणि लाफ्टर एवढे यायचे, एवढी गंमत करायचे लोक, कारण त्या लोकांना मग ती व्यक्तिरेखा इंटरेस्टिंग वाटायला लागली. त्याची जी धावपळ, बाकीची फॅमिली बदलत असते. तुम्ही बघितलं असेल कोणी आसामी चाळीतून फ्लॅटपर्यंत जाण्याचा प्रवास, आणि त्या प्रवासामध्ये बाकीचे सगळे बदलतात, त्याची बायको आणि मुलं, तो बिचारा तसाच राहतो. तो म्हणतो की चाळीतून फ्लॅटमध्ये गेलं तर काय, म्हणजे काय त्यांनी काय होतं, म्हणजे ते बदलायचं कशासाठी बदलायचं. आणि तो म्हणतो की तुम्ही बाह्य रीतीने बदलता ना, आतमधलं तुम्ही तेच आहात, विचार तुम्ही तसाच करता, नुसतं शेजारचं बघून तुम्ही तसंच नुसतं हे वागता, ह्याला काही अर्थ नाही. तर हे करताना मी निर्णय असा घेतला की मी ते कॉमेडी करणार नाही, मी तर अत्यंत गंभीरपणे पात्र करणार. आणि म्हणून त्याची मजा वाढली, ती व्यक्तिरेखा म्हणून लोकांपर्यंत पोहोचली. असं आहे ते. पण आजकालचे नवीन नट येतात म्हणा, त्याच्या किंवा ओव्हरऑल नट हा नाही, आता आजकाल कसं होतं, कोणी ॲक्टर होतो. सिरियलमध्ये तुम्ही व्यक्तिरेखा म्हणून फेमस होता, तुम्ही म्हणून फेमस होत नाही. बघा होर्डिंग बघा, कुठे काही बघा, त्याचं नाव नसतं, त्या व्यक्तिरेखेच्या नावाने ते तुमची जाहिरात होते. किंवा ते अवॉर्ड देतात बघा सिरियलवाले एकमेकांना, तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्यांची फॅमिली असे अवॉर्ड देतात, ती त्यांच्या नावाने देतात. त्यामुळे तुम्हाला ते आयडेंटिटीच नाही आहे. म्हणजे सिरियल करणाऱ्या लोकांना, सिरियल कसं काय इनिशियली लोकांपर्यंत पोचण्यापुरता सिरियलचा वापर करावा, 4 पैसे तेवढ्यापुरताच वापर करावा. अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की नटाचं सामाजिक भान, निरीक्षण जे काही असतं ना, काही लोकांना पूर्वी असं वाटायचं की नट म्हणजे बोलणारा पोपट, डायलॉग बोलतोय फक्त. मला म्हणायचं की एक समाजातल्या गोष्टी टिपून घेणारी व्यक्ती असं काही असतं, असं काही वाटतं. काही जण जे काही नसतात ते तरी घुसू शकतात. त्याच्यात लागूनचं म्हणणं बरोबर आहे की कसं आहे ते, तू ॲक्टर आहेस, हे स्क्रिप्ट आहे, ही व्यक्तिरेखा तुला आवडली आहे का. आता मी समजा नथुराम गोडसे
गोडसेच्या प्रो नाही आहे. मी समजा नथुराम गोडसेच्या विचारांच्या अगेन्स्ट आहे आणि मला नथुराम गोडसे जर भूमिका आली आणि मला असं वाटलं की ही भूमिका मी करावी का, तर काय करायचं की नाही करायचं, तर ॲक्टर म्हणून करायचं. हां, तुम्हाला लोक क्वेश्चन करणार की अरे आत्तापर्यंत तू अशी भूमिका केली होतीस आणि नथुरामचा रोल तू कसा काय केलास, तर ते लोकांना तो सांगताना त्याच्या क्वालिटीज आणि मला हा ॲक्टर म्हणून की मला हे कॅरेक्टर करावंसं वाटतं. आता नथुराम मी अगदीच एक्स्ट्रीम उदाहरण दिलं, तसं म्हणत नाही मी, पण आपल्या ॲक्टरनी कलाकृती आपली करताना मला असं वाटत नाही त्यांनी त्याला ती भूमिका आवडली तर त्यांनी ती करावी असं मला वाटतं. तो एक भाग झाला. पण नथुरामची भूमिका करत असताना किंवा गांधीजींची करत असताना कुठले कॅरेक्टर करत असताना तेव्हाचा रेफरन्सेसच माहीत नाहीत, त्यातलं काही आसपासचा काळच माहीत नाहीत, असा नट चांगला करेल का ज्याला माहिती आहे ना? ऑफकोर्स ज्याला माहिती आहे तो, म्हणजे इन्फॉर्मेशन आहे तो, म्हणजे थोडक्यात नटाने व्हर्सेटाईल नटांना तो तर अभ्यास करावाच लागतो ना कुठल्याही करावा किंवा असायला तरी पाहिजे, असायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला हेल्प होतेच ना, एवढा रिसर्च होतो. कारण हे विद्यार्थी म्हणून विचारतोय, अत्यंत शून्य वाचन आहे, म्हणजे आजच्या पिढीचंच वाचन कमी, हेच चॅट म्हणजे सगळ्यामुळे. तर तो तुम्हाला नाटक करताना जाणवतं की नाही? मला भाषेचा तर दिसतोच इशू, बुद्धीचा विचारांचा पण दिसतो, वाचलेलंच नसतं काही. बरोबर. आता 84 सालातलं नाटक किंवा मिल कामगारांचं करायचं म्हटल्यानंतर ते कुठले तरी ते पुस्तकं काहीतरी ऑफकोर्स ते रेफरन्स तो पटकन कनेक्ट होणार. नाही, ते रेफरन्स लागतातच. ऍक्टर म्हणून ते तुमची जबाबदारी आहे. आम्हाला तेच तुम्ही जरा सांगा त्याच्याबद्दल. भाषा मला मराठी बोलता येत नाही म्हणजे काय, मग मराठी नाटक, मग तेलुगू नाटक करा, तामिळ करा, मराठी नका करू. मराठी नाटक करताना मराठी येत नाही, बाणात न बी असं नाही, म्हणजे ही बोली भाषा असू शकते, परंतु नाटक करताना ती व्यक्तिरेखेची भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. मग व्यक्तिरेखेची भाषा म्हणतो मी त्या नाटकातल्या, ती यायलाच पाहिजे. आणि तुम्ही रिहर्सल करता म्हणजे काय करता, तुम्ही ती प्रॅक्टिस करता ना, तुम्ही ते प्रॅक्टिस करा, ते बोलता यायलाच पाहिजे, त्याचे रेफरन्सेस तुम्हाला कळलेच पाहिजे. तुम्ही फ्रस्ट्रेट होता का बऱ्याच वेळा? आज का तुम्ही निवडूनच नट घेता? नाही, पूर्वी मी फ्रस्ट्रेट व्हायचो तेव्हा मला कळायचं नाही की मला असं वाटायचं की ह्याला कळत कसं नाही आहे. आता मला कळायला लागलं की ह्या नटाला काय काय पद्धतीने सांगितलं की कळतं. तुम्ही आता मला इतक्या वर्षानंतर मला जरा अक्कल आली आहे की प्रत्येक वेळी हो असं करून चालत नाही, कधी कधी त्याच्या कलाने आणि ह्याला काय पद्धतीने सांगायचं हे आता मला कळायला लागल्यामुळे आता मला सोपं जातं. आता मी तेवढं फ्रस्ट्रेट नाही होत. नाही होत आता. एक कलाकार म्हणून 35 वर्ष रंगभूमीशी हे असताना एक व्यक्ती म्हणून तुम्ही किती ग्रो झाला? ओव्हरऑल काय व्यक्ती म्हणून तुम्हाला रंगभूमीने दिलं? मला असं वाटतं की आहे ना, मला स्टेजमुळे ना कॉन्फिडन्स आला. एक तर मी फार आधी बोलायचो नाही लोकांमध्ये, मला कॉम्प्लेक्स असायचा की किंवा शिक्षक किंवा प्रिन्सिपल आले तर मी असं मागे 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 जायचो की मला काहीतरी विचारतील, मग मला मी कसं सांगणार, मला कसं बोलता येणार, मग मी कसं करेन, मग सगळे हसणार, असं मला कॉम्प्लेक्स असायचा. तो कशामुळे आला होता म्हणजे लहानपणात काहीतरी त्याचं काहीतरी दडलं असेल, ते काय मला माहिती नाही. तो इतका कॉम्प्लेक्स होता. मला स्टेज करायला लागलो, नाटक करायला लागलो लोक, आणि मी माझी भीती गेली. म्हणजे ते कॅरेक्टर म्हणून यायचो. मग मी दारुड्याचं कॅरेक्टर असेल तर दारुड्यात शिव्या देतो, ए साले हलकट नालायक, म्हणजे मी बिंदास द्यायचो त्या शिव्या. एरवी त्या शिव्या देताना मी 1000 वेळा विचार केला असता किंवा काही, म्हणजे मला पटकन रिॲक्ट होता येत नव्हतं कधीच. खूप विचार करून त्याला समोरच्याला काय वाटेल याचा विचार करून मग मी रिॲक्ट व्हायचो. पण हे करता करता नाटक करताना मला इतका कॉन्फिडन्स आला, लोकांना सामोरं जायचं, इतकी कॅरेक्टर्स केली, लोक येऊन भेटायला लागले, हे करायला लागले, तर थोडीशी धिटाई मला हळूहळू आली. आणि नंतर म्हणजे आत्ता मी जे लोकांबरोबर इंटरॅक्ट होतो, बोलतो, कॉन्फिडन्स, म्हणजे आता मला कुणी आलं समोर तर मी त्याच्याशी बोलू शकतो, मी काय केलं त्याच्याबद्दल, हा जो कॉन्फिडन्स आला ना, हा मला थिएटरने दिला असं मला वाटतं. माझ्या पर्सनॅलिटीमध्ये
एक अपादमस्तक बदल झाला तो थिएटरमुळे, की मी आता कॉन्फिडेंटली बोलू शकतो, लोकांशी इंटरॅक्ट होऊ शकतो. आणखीन मला खूप आयुष्य जगायला मिळाली वेगवेगळी. असामीमधला धोंडोपंत जगायला मिळाला मला, हीच तर प्रेमाची गंमतमधला सुधाकर. म्हणजे जे मला होता आलं नसतं कधी आयुष्यात, इतक्या वेगवेगळ्या भूमिका मला करायला मिळाल्या. त्या रोल, त्या कॅरेक्टरचे सुखदुःखांची मला समरस होता आलं. आणि नंतर मला विचार करता आला की अरे हे कॅरेक्टर कसं जगत असेल रे, आणि याचा जन्म कसा झाला असेल. आत्ता ठीक आहे, आता एवढ्या याच्यात मी जगतोय, पण मग हा कसं काय वाट लागली असेल याची. खरं तर ह्या प्रोसेसमधून आहे ना माझ्या आता मी 1-2 मिनटं फक्त बोलतो. आत्ता मला ना वेगळं वाटायला लागलं की अधांतर नावाचं नाटक केल्यानंतर अधांतरचं प्रत्येक कॅरेक्टर एक ह्यूज कॅरेक्टर आहे. आणखीन माझा एक मित्र जितेंद्र पाटील जो टेप रेकॉर्ड ऑपरेट करायचा, त्याने पुढे कबड्डी कबड्डी नावाचं नाटक केलं. कबड्डी आणि कबड्डी कबड्डीचं थीम त्याच्या डोक्यात कशी आली, तर आम्ही एकदा असं बसलो होतो, तर आम्ही म्हटलं की ही अधांतरची माणसं समजा 20 वर्षानंतर आपण काय करत असतील असं आपण इमॅजिन करूया ना. तो दादा काय करत असेल, तो वडील काय करत असेल, बाबा काय करत असेल, भरत जाधवचं कॅरेक्टर काय करत असेल, 20 वर्षानंतर काय काय करत असतील, 25 वर्षानंतर ह्याचं काय होईल. ह्या विचारातून कबड्डी कबड्डी नावाचं नाटक आलं की बाबा जो इंटेलेक्च्युअल स्वतःला समजतो त्या माणसाचं 25 वर्षानंतर काय होईल, त्याचं लग्न झालं असेल, मग ते कसं लग्न झालं असेल, काय झालं असेल. आणि हे करता करता असं लक्षात आलं की ओ माय गॉड, म्हणजे ना आता मला काय अदरवाईज मी कशासाठी ते अधांतरमधले कॅरेक्टरबरोबर समरस झालो असतो, त्याच्या सुखदुःखाशी कशाला समरस झालो असतो. एक माणूस म्हणून तुम्ही समृद्ध होता, म्हणजे मला असं वाटतं की मी झालो असेल कदाचित. म्हणजे एक समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घेऊ शकता, जे कॅरेक्टर आपण समजून घेतो नाटकातून वाचनातून समोरच्या, तर ते एक तुम्हाला तुमच्या अंगी, ते तुमच्या ब्लडमध्ये ते सुरूच होतं हळूहळू, तुमचं व्यक्तिमत्वच बदलायला लागतं. अशा काही गोष्टी मी सांगू शकतो जे आत्ता मी विचार करतोय मला, कारण हा पहिल्यांदा आता मी त्याचा विचार करेन की काय नाटकामुळे काय झालं माझ्या आयुष्यामध्ये किंवा काय. तर ह्या गोष्टी आता बेसिकली मी सांगू शकतो.